तर नमस्कार मंडळी, राम राम. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही जाता हा आंबा बघत आहात. तर हा आंबा आम्ही मावशी त्यांच्यातून आणले होते आंबे. तर आधी हे आंबे कच्चे होते, त्यानंतर ते आम्ही पिकायला ठेवले होते आणि पिकल्यानंतर तुम्ही बघू शकता हा आंबा पिकलेला आहे आणि खूप असा चांगला देखील दिसत आहे आणि ह्याचा सुगंध देखील खूप चांगला आहे. तर आता आपण हा आंबा कापणार आहोत आणि याची चव कशी आहे हे आपण बघणार आहोत. तर सगळ्यात पहिलं आपण हा आंबा धुवून घेऊ. पाणी मी आधीच आणून ठेवलं होतं. तर ह्या इथंच धुतो. ओके. तर आंबा धुवून झालेला आहे. इथं चाकू आहे. चाकू देखील आपण पुसून घेतला आहे. आता आता हा आंबा आपण कापूया. तर आता तुम्ही बघू शकता आतून हा एकदम पिवळसर आहे. तर आता ही आंब्याची पहिली स्लाइज आहे. तर मी आता खाऊन बघतो की कसा आहे. मी शब्द सांगू शकत नाही ह्याची चव कशी. एक नंबर अशी ही आंब्याची चव आहे. एक नंबर अशी चव आहे आंब्याची. बघू शकता तुम्ही, एकदम पिवळसर असा आंबा आहे आणि लालबाग असल्यामुळे तर काही विषयच नाही. एक नंबर अशी क्वालिटी आणि चव एक नंबर. तर मित्रांनो, आत्ताच मी आंबा खाल्लेला आहे. तर तुम्ही देखील कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्ही देखील घरी पिकवलेला आंबा खाल्ला आहे का नाही. तर आता आंबा खाऊन झालेला आहे आणि आंबा खाऊन झाल्यानंतर हे जे गुलमोहराचं झाडाचं जे शेंग आहे, तर याच्या आतमधले बिया काढून आम्ही त्याचं झाड लावणार आहोत. तर हे लाल कलरचं गुलमोहर आहे आणि मम्मीला आणि मला, आमच्या दोघांना देखील लाल कलरचं गुलमोहराचं झाड खूप आवडतं. तर आणि आत्ता जे तुम्ही मागं बघत आहात हे जे छोटंसं रान, तर घराच्या मागं थोडी जागा शिल्लक होती. तर त्याच्यामध्ये आम्ही वांगे, मिरच्या असे यांची झाडे लावलेली आहेत आणि बाकीचे बिया याच्यामध्ये लावलेल्या आहेत. गवार, भेंडी अशा आणि मेथी, शापू अशा. तर तर आता आपण ते गुलमोहराचं बी लावू. चला. तर मी आता ही शेंग फोडतो आणि ह्याच्या आतमधले बिया काढतो. शेंग फुटायचं तरी आपण फोडण्याचा प्रयत्न करू. फुटली. तर अशा प्रकारे ह्या गुलमोहराच्या मी बिया काढलेल्या आहेत. तर ह्या बिया काही अशा दिसतात, तुम्ही बघू शकता. तर आता ह्या बिया आपण लावणार आहोत. तर आता आपण गुलमोहराचं झाड हे म्हणजे गुलमोहराचं बी आपण इथं लावणार आहोत. तर मी आता इथं खुरपीने खालून घेतो आधी. वरून थोडंसं पाणी देतो याला. तर आजचा आपला हा व्हिडिओ असा होता आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.